नमस्कार मंडळी, मी गौरव स्वागत करतो तुमचं विषय व्हायरलच्या एका नवीन भागामध्ये। या भागात पाहूयात वादन आणि वाद्याबद्दलच्या नगरी वादकांच्या भावना काय आहेत ते। चला। बरं, गणेश उत्सव सर्वात आवडीचा विषय कोणता बरं तुमचा? विशाल गणपतीसाठी अविरत सेवा। ऑफकोर्स ढोल ताशा। आमच्यासाठी आवडीचा विषय म्हणजे वादनच आहे। आमच्या ढोलपथकच। ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादं नवीन बाळ जन्माला आलेला असतं, तो जो आनंद प्रत्येक घरामध्ये असतो, तर गणपती बाप्पांचं ज्यावेळेस आगमन झालेलं असतं आपल्या घरामध्ये, ते एक वातावरण आणि एक आनंद तो बाकी सगळ्या सणांपेक्षा वेगळा असतो। विशाल गणपती। ढोलच आवडतो। गणेश उत्सवात असं आहे, आता 3 वर्षापूर्वी तर मला वादन आवडायचं, आता पोलीस खात्यात आल्यापासून ड्युटी महत्वाची झालेली। बरं, सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे बाबा, काय भेटतं वादन करून? वादन करून एक आम्हाला आनंद भेटतो। जी 2 महिने आम्ही सराव करतो ती बाप्पासाठी आम्ही सेवारूपी ते सादर करत असतो। त्याने एक आमच्यासाठी एक एनर्जी तयार होते आमच्या बॉडीमध्येच। तो आनंद आम्ही गेले 10 महिने स्मरणात ठेवतो। ते 2 महिन्याची सराव केलेला राहतो आणि गणपतीच्या उत्सवातले 10 दिवस हा आमच्यासाठी खूप मोठा सणच असतो। आमचा एक छंद आहे, हा छंद आम्ही 2 महिन्यासाठी जे आमचे 12 महिन्यापैकी 2 महिने आम्ही साईडलाच काढून ठेवतो की हा छंद आम्हाला वापरायचा आहे आणि हा छंद आम्हाला जपून ठेवायचा आहे। सुख, शांती, ढोल सगळं आहे माझ्यासाठी। सुख, समाधान, आनंद, एक मजा असते, एक वेगळाच आनंद आहे या गोष्टीमध्ये, एक स्वर्ग सुख मिळतो। तुम्हाला काय भेटतं? परमात्मा। वादन करून आता बरेच लोक म्हणतात की तुम्हाला पैसे भेटतात का, हे भेटतात का, पण खरं सांगायचं म्हटलं तर पथकामध्ये आलेला जो एक म्हणजे एक मित्र जो भेटतो, इथं जे माणसं जे भेटतात ना, ते कोणत्या क्षेत्रामध्ये अशी माणसं भेटत नाहीत। वादन करताना एक स्फूर्ती असते अंगात की जेणेकरून आपल्याला जोरदार वादन करता यावं, बाकीच्या लोकांना आणि मेन म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला खुश ठेवता यावं, हे वादनाचा मेन हेतू असतो वादन करताना। वादन करून एक समाधान मिळतं, म्हणजे आपण ती एक बाप्पाची सेवा झाली आणि जे मनाला असं छान वाटतं, खूप आनंद मिळतो वादन करून। तर 2 महिन्याचा प्रश्न असतो, पण हा वर्षभर आनंद देऊन जातो, त्यामुळं ही कला महत्त्वाची आहे। ही गोष्ट आमच्यासाठी अशी आहे की पिढ्यानपिढ्यांमध्ये रुजणारं जे पारंपरिक वाद्य आहे ते आपल्या कलागुणांना वाव देऊन आपण प्रत्येक पिढीमध्ये रुजवलं पाहिजे, आपली संस्कृती पुढं नेली पाहिजे। बरं, ढोल आणि ताशाच्या नात्याबद्दल काय सांगशील बरं तू? ताशाचं ढोलचं असं नातं आहे की ताशाशिवाय ढोल नाही, ढोलशिवाय ताशा नाही, ताशाची तर ते वाजली आणि ढोलचा जो ठोका पडन ते म्हणजे एक वेगळीच मजा आहे। ढोल आणि ताशा हे भाऊ बहीण आहेत, सख्खे घरातलेच आहे। कधी कधी सावत्र पण होते, पण ते काय शेवटी एका घरात राहावं लागतं। पथक म्हणजे आमच्यासाठी घर आहे आणि ते भाऊ बहीण आहेत, ते आमचा परिवार आहे पूर्ण। ढोल बिना ताशा नाही, ताशा बिना ढोल नाही। संसारात नवरा बायकोची जोडी जशी आहे तसे ढोल आणि ताशाची जोडी आहे। श्वास आणि हृदय ज्या प्रकारे महत्त्वाचं आहे। मुली फक्त वाजवायला पुढे असतात आणि मेंटेनन्स करायला ढोल ताण्याला माग असतात, खरंय काही? तसं खरं सांगायला तर खरं आहे, पण ते तर आहेच, असतं तसं। बघा, पथकातल्या मुली पाहणार आहेत हा व्हिडिओ तुझा? पाहणार कारण मीच ताणतो ना भरपूर ढोल। नाही नाही, नक्की नाही। हो, आमचं मित्रांनो. पथक देऊन बघा, कधी पोरीन ढोल ताणना तुम्हाला एकही मुलगा मध्ये दिसणार नाही। मुलांच्या बरोबरीनेच मुली पण ढोल ताणू शकतात। नक्की, मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली इथे ढोल ताणतात। बघतायत ना मंडळी, रणरागिणी काय म्हणतायत, मुलांच्या खांद्याला खांद्या लावून या मुली ढोल ताणतात। कधी कधी त्यांचा ढोल मेंटेनन्स आधी होतो, कधी कधी, कारण शेवटी किती काय झालं तरी ते छोटे ढोल असतात, म्हणजे थोडे छोटे ढोल असतात। समजा आता मुलं 28चे ढोल वाजवतात, मुली पण 28चे वाजवतात, पण मुलांचे 30चे ढोल आहेत, 32चे ढोल आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ पण लागतो कधी कधी मुलांना, पण आहेत थोड्या मागं आहेत मुली मेंटेनन्समध्ये। नियोजन कसं असतं तुझं पूर्ण? सकाळी आपलं कॉलेजवरनं आलं ते वैताग वगैरे, कॉलेजचं टेन्शन, हे घरचं बोलणे वगैरे, टोमणे असतं तर मारते, घरचे टोमणे मारतातच कायम 24 घंटात। ते ढोल ताशा घरात बसले टेबलवर टाक 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 ते चालूच राहते। तिथून कॉलेजचं सगळं ॲडजस्ट वगैरे करून, घरचं सगळं ॲडजस्ट करून इथं येऊन जी मजा भेटती एक, ती मजा एक नेक्स्ट लेवल आहे, वेगळीच मजा येते। इथे आल्यावरती समजतं की प्रत्येकजण एक स्वतःचा टाईम काढून येतं। शेवटी कला आहे, कला प्रत्येकाने जोपासायला हवी आहे। तर कलेसाठी मला नाही वाटत कुठला कलाकार तडजोड करेन, तो टाईम काढेलच।
2 महिन्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन हे पूर्ण बाकीचे 10 महिन्यांपासूनच चालू करावं लागतं. कॉलेज तर 2:30 वाजेपर्यंत होतं, पण क्लास कधी कधी बंक मारावा लागतो. कधी कधी कॉलेज क्लासेस मिस करून सुद्धा सरावाला येणं म्हणजे ते एवढं इम्पॉर्टन्स आहे सरावाला. सरावाला म्हणजे तुम्ही कट्टर वादक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की नाही का, तुम्ही वादन करता, सामान्य लोकांना दिसतं की तुम्ही एकदम उत्साहात आहे, टापटिप्पणे असता रस्त्यावर नाही का, पण त्याचमध्ये काही समाजातील काही लोक असे असतात की ज्या टीका टिप्पणी देखील करतात नाही का. म्हणजे सरावाच्या ठिकाणी आवाजाचा त्रास होतो वगैरे म्हणतात, किंवा रस्त्यावर तुम्ही वादन करत असताना ट्रॅफिक केली उगाच असंही काही लोक म्हणतात. त्या लोकांना एक काय संदेश देताल बरं, विनंतीवाजा काय संदेश देताल? निश्चितच असं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. जसं तुम्ही म्हटले की ज्या काही कुठे आम्हाला पथकाबद्दल काही चांगली कॉम्प्लिमेंट मिळते, तर काही ठिकाणी वाईट कॉम्प्लिमेंट पण निश्चितच मिळते. लोकांना माझं एकच म्हणणं आहे की ह्या गोष्टीमध्ये ना एक अशी गोष्ट आहे ही की ती काही शब्दामध्ये सांगू नाही शकत. आणि जे ते बोलतात ट्रॅफिक वगैरे करतो, ते 10 दिवसासाठी एवढं जगतो ना आम्ही, ते ट्रॅफिक काय शब्दात नाही सांगतात. एवढीच विनंती का तुम्ही स्वतः नाही करू शकत, तर आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपतोय ते बिना काही तुम्ही टिप्पणी देता आम्हाला जपू द्या. डीजेच्या आवाजापेक्षा कधी पण ढोलाचा आवाज खूप छान आहे, म्हणून ट्रॅफिक झाली काय गोंधळ झाला काय, आवाज तो आवाज असतो डीजेपेक्षा. ही काय खरी रणरागिणी म्हणते, आवाज होऊन द्या, ट्रॅफिक होऊन द्या, ढोल पथक वाजलंच पाहिजे. व आपण संस्कृती जपतोय आपली, मग त्याच्यासाठी काही थोड्या गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतील आपल्याला. आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींमुळे पण ट्रॅफिक होती, असं नाही की फक्त वादनामुळेच होती. बाकीचे आपण ऍडजस्ट करतो, तर वादनासाठी पण ऍडजस्ट केलं पाहिजे. गणेशोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी डीजे किंवा डॉल्बी सारख्या विकृतीत लोक वाहवतात, म्हणजे यंग जनरेशन जी काय असेल ती. तर ह्याला कुठंतरी फाटा देण्यासाठी या ज्या पथकांमार्फत एक विशिष्ट पद्धतीने सांस्कृतिक वारसा असेल, पारंपरिक पद्धत असेल, या पद्धतीने आपण जोडले गेलो पाहिजे कुठंतरी. जी आपली मराठमोळी संस्कृती, आपली परंपरा ही कुठंतरी हरवली नाही पाहिजे. अशा ज्या मुली तर त्यांना काय सांगताल बरं, ढोल पथकातून तुम्हाला काय मिळालं? आम्ही जितकं जोरात ढोलावर टिपरू मारू शकतो, तितकंच जोरात एखाद्या व्यक्तीवर पण मारू शकतो. बेधुंद जगाच्या अंधकारी मिळवित असे अज्ञान, आणि मग अज्ञानाचे फिरता वारे शोधित असे संस्कार. या जगात ना संस्कारांची खूप कमी पडलेली आहे. संस्कार आता कुठेतरी हरपल्यासारखे होत आहेत. हे संस्कार जर प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये जपले, तर जगात जी आता सध्या परिस्थिती चालू आहे, ती परिस्थितीवर आपण नक्कीच कुठेतरी जाऊन मात करू शकतो. त्यामुळे ढोलावर ही जसं म्हटली तर टिपरू जोरात मावू शकतो, तरच अतिप्रसंगी आम्ही कोणालाही सामोरे जाऊ शकतो. ढोल बांधल्यानंतर एक असं एनर्जी आल्यासारखं होतं की असं, म्हणजे आता मी ढोल बांधलाय, मी ढोल वाजवू शकते, मी काही करू शकते. म्हणजे एक युद्ध करताना जशी भावना येते तसं ढोल वाजवताना वाटतं. प्रॉपर रणरागिणीसारखं उत्तर दिलेलं आहे ताईंनी. एवढंच कळाले, मी जर ढोल वाजवू शकते तर मी कोणालाही वाजवू शकते. मस्त, 1 नंबर उत्तर दिलंय ताईंनी. मी ढोल वाजू शकते तर मी कोणालाही वाजू शकते. खूप ताकद आली आहे वाजून. एक जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो इतका वाढलाय की आता तो कुठल्या पण क्षेत्रात आम्ही तो हे वाढवू शकतो. इथे लिडरशिप कळते, इथे टीम वर्क कळतं. तर ह्या गोष्टी कदाचित मुलींनी घरी राहिल्यामुळे किंवा जास्त रिस्ट्रिक्शन टाकल्यामुळे त्यांना ते शिकायला मिळत नाही. इथे आल्यानंतर त्या निडर होतात, आणि निडर झालेली मुली कधीही अत्याचार सहन करू शकत नाही. मिरवणुकीमध्ये कुठल्या बाहेरच्या माणसाने आमच्या मुलींना त्रास दिला तर आमच्यापर्यंत यायच्या आमच्या मुलींनी त्याला चोपलेलं, म्हणजे आम्हाला जाऊन त्यांना अडवावं लागलेलं. पथकाने तुम्हाला काय दिलं? वादन म्हणजे प्रेम आहे, आणि पथकाने दिलेल्या गोष्टी ना म्हणजे सांगता येणार नाही एवढे आहेत. एक मान सन्मान, ज्या गोष्टी बाहेर सुद्धा भेटू शकत नाही. शिस्त आहे, एकनिष्ठता आहे, या सगळ्या गोष्टी पथकात बघायला भेटतात. म्हणजे बघितलं गेलं तर घरी एखादा मुलगा आहे ना, एखादा आपला पाण्याचा ग्लाससुद्धा लवकर उचलून ठेवत नाही, पण पथकात आल्यावरती त्याला शिस्त लागते. ही शिस्त इथं शिकायला भेटते. हे सगळं मॅनेजमेंट झालं, या सगळ्या गोष्टी पथकात येऊन कळतं. आणि जी रिस्पेक्ट जी भेटती, जी पथकात झालं किंवा बाहेरच्या ह्याच्यात झालं, हे 2 महिने सोडले की मागच्या बाकीचे 10 महिने समजा कोणी जर बघितलं, ते म्हणतात आम्ही तुम्हाला इथं बघितलं, ती मग एक एनर्जी येते की काहीतरी आपण कमावले, 2 महिन्यात काहीतरी कमावले. म्हणून मी गेले 8 वर्ष झाले पथकात आहे. पथकाकडून मला असे इतके जीवाभावाचे मित्र भेटलेत, त्याच्यात काही विचारच नाही. 2019मध्ये माझ्यावर अशी वेळ आली होती की माझा पूर्ण उतरता काळ चालू होता. त्यावेळेस माझ्या मागं फक्त माझं पथक खंबीरपणे उभं होतं.
बस बाकी काय नाही. लोक म्हणते तुम्हाला पैसे भेटते काय हे भेटतं का, ती लोकांची विचारधारा प्रत्येकाची वेगवेगळी. आम्हाला काय भेटलं आम्हाला माहिती आहे पथकातून, त्यामुळे मी समाधानी. तुम्ही शेवटची मिरवणूक जेव्हा वाजवता किंवा विशाल गणपतीची मिरवणूक बाहेर येते दिल्ली गेटच्या, तुम्हाला माहिती आहे उद्यापासून सराव नाही होणार, त्यावेळी तुमच्या मनात काय भावना असतील? खरं तर हा तुम्ही जो आत्ता जो प्रश्न विचारलाय, हा प्रश्न ऐकूनच आत्ता माझ्या अंगावर काटा आलाय. कारण की वर्षभर आम्ही या दिवसासाठी आसुसलेला असतो. प्रत्येक वादक कुठल्याही पथकातला असो, तो बाप्पाच्या चरणी प्रार्थना किंवा आपण जे काही वादन सेवा करतो याच्यासाठी आसुसलेला असतो. अक्षरशः म्हणजे निशब्द असतो आपण त्या दिवशी, बोलू शकत नाही त्या गोष्टी आपण. आणि दुःख होतं थोडंसं की आता बाप्पा जातोय आणि पुढचे 10 महिने आपल्याला वाद्याला हात लावता येणार नाहीये. अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं. काळीज रडतं की आता हे शेवटचं आहे. एक सवय लागलेली आहे की 5 वाजले की कधी पथकात जाईन, कधी ढोल बांधल. ही संध्याकाळी एक अपुरी संध्याकाळ राहते. याच आठवणी घेऊन पुढच्या वादनाची वाट बघत असू आम्ही. पुढच्या वर्षीची वाट बघणार, बाकी ह्याच आठवणींसोबत वर्षभर. आता पथक संपणार, कसं होणार, संध्याकाळचा टाइम कसा जाणार, ते एक मेमरीज एक सेकंदामध्ये सगळं आठवतं. विसर्जनाला आपले ग्रामदैवत विशाल गणपती आम्ही नेहमी वाजवत असतो दरवर्षीप्रमाणे. तर ज्यावेळेस आम्ही आनंद सोहळा हा पार पाडतो, ज्यावेळेस दिल्ली गेट नंतर आपला एक बारवाकडे रस्ता जातो, तिथे ज्यावेळेस दिल्ली गेटच्या बाहेर गणपती पडतो, तिथे एक असं दृश्य असतं की तिथं म्हणजे आनंदाश्रू लिटरली बाहेर पडतं. म्हणजे तो एक क्षण असा असतो की तो अतुल्य क्षण म्हणू शकतो आपण त्याला, आमच्यासाठी पथकासाठी. किंवा ज्यावेळेस गणेशोत्सव होतो तर अक्षरशः वादकांच्या डोळ्यात एक पाणी असतं. नमस्कार मंडळी, आपली मराठी संस्कृती, परंपरा आणि शिस्त याचं उत्तम उदाहरण म्हणजे ढोल ताशा पथक. गणेशोत्सवात आपण त्यांचे वादन करताना फोटो पाहिलेच, ते व्हायरल देखील केले. पण विषय व्हायरलच्या माध्यमातून आपण त्यांच्या आज भावना जाणून घेतल्या. बघूयात वादकांच्या भावना किती व्हायरल जातात ते. आणि बाप्पाकडे एकच मागणं करतो, ही मराठी परंपरा, संस्कृती आणि शिस्त वादकांमध्ये अशीच अबाधित राहो. तोपर्यंत धन्यवाद.